आता आपल्याला हा 10 नंबरचा पार्ट बनवायचा आहे. ओके, हा जर का पार्ट बघितला तर टॉप लाईनमध्ये ही अशी प्लेट दिलेली आहे. ओके, त्याची हाईट दिलेली आहे 15ची. इथं क्रॉस सेक्शन कट केलेला आहे एच्या लॉंग. ओके, 15ची त्याची हाईट आहे. त्यानंतर मग इथे वरच्या साईडला स्पेरिकल लिहिलेलं आहे, म्हणजे हा बाहेरचा जो पोर्शन आहे हा बॉल टाईप आहे. ओके, बॉल जो असतो ना आपला 20 लिहिलेलं आहे स्पेरिकल. ओके, तर हा पोर्शन आपल्याला रिव्हॉल्व करायचा आहे. ओके, त्यानंतर मग हा जो डायमीटर आहे इथे 40चा डायमीटर दिलेला आहे, म्हणजे हा सिलेंडर आहे. एका पॉईंटपर्यंत 42पर्यंत सिलेंडर आहे आणि त्याच्यावरती बॉल आहे. ओके, तर आता हा बनवायला घेऊ आपण. तर टॉप लेनमध्ये मी हा जो पोर्शन आहे तो बनवतो. तिथे टॉप लेन सिलेक्ट करायचा, स्केचमध्ये जायचं, 2 सेंटर लाईन ड्रॉ करून घेऊ. हॉरिझॉन्टल, इन्फायनाईट, वर्टिकल, इन्फायनाईट. त्यानंतर मग सर्कल कमांड घेतली. अशा प्लेट आल्या की लक्षातच ठेवायचं. ओके, एवढं ड्रॉ करून घ्यायचं. हा सर्कल, टँजंट, हा सर्कल, लाईन आणि सर्कल, टँजंट, ट्रिमने हे ट्रिम करून घ्यायचं. हे ट्रिम केलं. ओके, हे ट्रिम केलं. आता एवढ्याची रेडियस देऊन ठेवू. 16ची रेडियस आहे आणि 31ची रेडियस. 16, 31. ओके, त्यानंतर मग दोघातला डिस्टन्स दिलेला आहे 68चा. ओके, हा सर्कल मिरर करून घेऊ, किंवा या दोन ह्याच्यातलं डायमेन्शन देऊन ठेवू. किती दिलेलं आहे? 68 ना, 68/2 केलं. ओके, 68/2 केलं. आलं. त्यानंतर मग हा मी एवढा पोर्शन ड्रॉ केला. हाच पोर्शन मी काय करतो, मिरर सिलेक्ट केलं, 2 लाईन सिलेक्ट केल्या, मिरर अबाउट वर्टिकल ॲक्सिस. ओके, त्यानंतर मग सेम ह्या 2 लाईन मिरर अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस. ट्रिम एंटिटीजने हे तुम्ही असं ट्रिम करू शकता. ओके, झाली प्लेट. एक्झिट स्केच करायचा, फीचर्समध्ये एक्सट्रूड करायचं. ओके, कितीची हाईट आहे? 15ची. 15 एंटर केलं. ओके, आता हा एवढा पोर्शन बनवला. आता हा 40चा डायमीटर आपण एक्सट्रूड करू 42पर्यंत. ओके, खालून 42, या पॉईंटपासून किती असेल? 42 - 15. ओके, तर हा फेस सिलेक्ट केला, स्केचमध्ये जायचं, सर्कल कमांड घ्यायची, सेंटर पॉईंट दिला, बाहेर क्लिक केलं. कितीचा डायमीटर आहे? 40चा. कंट्रोल 7. आता याला एक्सट्रूड करायचं. एक्सट्रूडची हाईट 42 - 15, 27. झालं एवढं पोर्शन. आता हा स्पेरिकलवाला पोर्शन काढून घेऊ. कितीची रेडियस आहे? 20ची. तर फ्रंट प्लेनमध्ये काढायला लागणार. आता नेहमी लक्षात ठेवायचं, स्पियर जर का बनवायचा असेल तर तुम्हाला सेमी सर्कल ड्रॉ करायचं आहे. ओके, आपण काय करतो, हाफच पोर्शन ड्रॉ करतो रिव्हॉल्व करताना. ओके, तर इथे हा सेमी सर्कल ड्रॉ केला आणि ह्याला आता मी रिव्हॉल्व करतो. ॲक्सिस ऑफ रिव्होल्यूशन ही सिलेक्ट केली. अलॉंग तुम्ही 360 डिग्री करू शकता किंवा 180 केलं तरी चालेल. ओके, ते त्याच्या आतमध्ये मर्ज होणार आहे. तर ते ऑलरेडी ते काय सॉलिडच आहे, त्यामुळे मर्ज झालं तरी फरक नाही पडत आपल्याला. ओके, आता राहिलेले हा जो कट आहे तो ड्रॉ करू. ओके, आता इथे होल कमांड आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्हाला जेव्हा सिंपल होल जरी मारायचं असेल तरी होल कमांड वापरायची. ओके, एक्सट्रूड कट वापरायचा नाही. होल कमांड सिलेक्ट करायची, पोझिशनमध्ये जायचं, हा वरचा फेस सिलेक्ट केला, हा जो सर्कल आहे ह्याला सिलेक्ट करायचं, इथे क्लिक केलं. ओके, एका याच्यात एकच काढायचा. आता हा डायमीटर जो आहे तो कितीचा दिलेला आहे? 12चा. 12 आणि ते ब्लाइंडच्या जागी अप टू नेक्स्ट. ओके, पोझिशनमध्ये जाऊन वरचा फेस सिलेक्ट केला. आता याला आपण मिरर करू.
होल सिलेक्ट केलं. इथे मिरर कमांड आहे, 3D मध्ये करायचं मिरर. इकडे एक्सपांड करायचं आणि इकडनं प्लेन सिलेक्ट करायचं. ओके, राईट प्लेनच्या अलॉंग इकडे मिरर झालं. ओके, आता हा आपण पोर्शन कट करून घेऊ. हा जो गेलेला आहे तो, इथे तिने डायमेन्शन दिलेलं आहे 12. ओके, 2 लाईन दिलेल्या आहेत आणि सर्कल दिलेले आहे. फ्रंट प्लेन सिलेक्ट केला, स्केचमध्ये गेलो, वर्टिकल, इन्फायनाईट आणि कन्स्ट्रक्शन. सर्कल कमांड, 2 लाईन कमांड. क्लोज प्रोफाईल लक्षात ठेवायची. क्लोज प्रोफाईल काय असते. ओके, ही झाली तुमची क्लोज प्रोफाईल. रेडियस दिलेली आहे 600. ओके, खालून 42 वरती हा सर्कलचा सेंटर पॉईंट आहे. 600 रेडियस, खालून दिलं आहे कितीचं डिस्टन्स, 42चं. ओके, आता हे बाहेर किती असू द्या, त्याला फरक नाही पडणार आहे, फक्त एक्स्ट्रा ठेवायचं. कळतंय. हा असा स्केच क्लोज ड्रॉ केला, एक्झिट करायचा. इथे ऑप्शन आहे एक्सट्रूड कट. इथे थ्रू ऑल करायचं, बोथ साईड. कळतंय, म्हणजे शेवटपर्यंत तो कट झाला. ओके, इथे ओके केलं. कळलं. आता हा साईडचा पोर्शन कट करून घेऊ. हा होल जो दिलेला आहे तो, आता हा होल आपल्याला एक्सट्रूड कटमध्येच करायला लागणार, कारण की तिथे सरफेस जो आहे तो सर्क्युलर सरफेस आहे. ओके, तर हा राईट प्लेन घेतला, स्केचमध्ये गेलो. हा पॉईंट आणि हा पॉईंट तुम्ही असं वर्टिकल पण करू शकता, म्हणजे एका लाईनमध्ये आले. ह्या सर्कलचा डायमीटर 10 दिलेला आहे आणि खालून 42 वरती 10 एंटर आणि इथून इथपर्यंत 42 एंटर. एक्झिट केलं, कंट्रोल 7. इथे एक्सट्रूड कटचं ऑप्शन आहे, थ्रू ऑल बोथ साईड. ओके, कधी कधी थ्रू ऑल ऑलरेडी सिलेक्टेड असतं, पण एका साईडलाच कट होतं, त्यामुळे 2 वेळा करत त्याच्यावरती क्लिक करायचं. ओके, झालं कट. ओके, आता ही फिलेट राहिलेली आहे, रेडियस दिलेली आहे 4ची. इथे फिलेट कमांड घ्यायची, ही एज सिलेक्ट केली आणि इथे रेडियस 4 एंटर. ओके, इथे हा सेक्शन व्ह्यूचा ऑप्शन आहे. ओके, राहिला आता खालचा कट. हा सर्कल कितीचा आहे, 20चा, 42 पर्यंत कट करायचा. हा सरफेस सिलेक्ट केला, स्केचमध्ये जायचं. कितीचं डायमीटर, 20चा डायमीटर. एक्झिट केलं, एक्सट्रूड कट. इथे ब्लाइंड ठेवायचं, ब्लाइंडमध्ये हाईट किती, 42ची. आता इथे बघा कसं झालेलं आहे. इथे आता काय दिलं त्यांनी, 10चा स्पेरिकल कट आहे, हा जो दिसतोय हा वाला. तर हा आता काढून देऊ. फ्रंट प्लेन सिलेक्ट केला, स्केचमध्ये जायचं. स्पेरिकल आहे म्हणजे काय करतो आपण, सेमी सर्कल. एका साईडचं ड्रॉ करायचं, एक तर वरचं किंवा खालचं. 10ची रेडियस दिली. इथे रिव्हॉल्व कट करायचा, ॲक्सिस ऑफ रिव्होल्यूशनमध्ये ही ॲक्सिस सिलेक्ट केली आणि ओके करायचं. ओके, हा असा त्यांनी क्रॉस सेक्शन दिलेला आहे. कळलं.